या केपीएलची सर्व आपण बघतो ज्यांनी केपीएल भरपूर उंचावर नेलेले आहे ते माननीय श्री हजरतभाई शेख यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसते। आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्हीआयपी डायसवर यायचं आहे। त्यानंतर यस हा मॅच चालू आहे, मॅच चालू असताना येऊ शकत नाही, मॅच संपल्यावर आपण या। माननीय श्री कमलाकर बिस्तू जाधव आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे। प्रदीपजी म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती असेल या मुख्य मंचावर आपलं हार्दिक स्वागत असेल केपीएल मध्ये। चला मॅचला सुरुवात होईल। दुसऱ्या दोन नवीन टीम पुन्हा एकदा आपण बघतोय या मॅच मध्ये वुमन स्टील वर्सेस टीम 94 कामन। या दोन टीम मध्ये टीम 94 कामन ही टीम सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते अजय, आणि ह्या टीमने सीझन 3 मध्ये चॅम्पियनशिप पटकावलं होतं, सीझन फर्स्ट मध्ये रनर अप राहिली होती, तर एक सक्सेसफुल टीम म्हटली जाते टीम 94 कामन। जी हाँ, ट्रैक रिकॉर्ड तो वैसे अच्छा है, लेकिन सीज़न 3 में चैंपियन बने थे। सीज़न 4 सीज़न 5 में कहीं ना कहीं परफॉर्मेंस उतना बेहतर नहीं था, लेकिन अब ये नया सीज़न है, एक नए सिरे से ज़रूर शुरुआत करने का प्रयास करेंगे। दोनों भी टीमें अपने अभियान की शुरुआत करने जा रही है। ग्रुप डी का ये दूसरा मैच, आज चौथा दिन कॉमन प्रीमियर लीग सीज़न 6 का। आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है केपीएल सीज़न 6 में। वुमेन स्टील बनाम टीम 94 कॉमन। टॉस को जीता है टीम 94 ने, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर निखिल इस समय स्ट्राइक लेने की तैयारी में, और पहला ओवर लेकर राहिल अंसारी। ये भी गो फर्स्ट बॉल ऑफ द मैच। अच्छी लेन पर रखी हुई गेंद बैकफुट पर जाकर केवल दिशा दिखाई पॉइंट पर, वहां पर गेंद फील्डर के थोड़ी सी ऊपर से निकल गई बाउंस पर। डीप में फील्ड किया जा रहा है, तब तक 2 रन्स लेने का मौका। पहली गेंद पर खाता खोलते हुए बल्लेबाज निखिल म्हात्रे आपण बघतोय सलामीला बॅटिंग साठी आलेला आहे। निखिल म्हात्रेचा आपण विचार केला, टीमचे ऑनर सुद्धा आहेत, खेळताना सुद्धा दिसतात, आणि त्यांच्या जोडीला जर आपण बघितलं तर दुसरा बॅटर वुमन स्टील कडून आलेला आहे। मंगेश है नॉन स्ट्राइकर से इन पर, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। अच्छी गेंद थोड़ा फुलर लेन पर रखा था, और बाउंस मिलता है इनको क्योंकि लंबे ऊंचे कद के है राहिल, आइकॉन प्लेयर। राहिलचा विचार जर आपण केला तर प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। बाउंस सुद्धा अतिशय चांगला टाकतोय राहिल। इस बार थोड़ा सा फॉलो कर रहे थे बल्लेबाज को, क्योंकि जगह बनाने की कोशिश हो रही थी, और फिर से गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं बना पाए। थोड़ी सी ऊंची बैकलिफ्ट अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास कर रहे हैं बार बार। बहुत ही बढ़िया लाइन और लेन पर गेंदबाजी। वेरिएशंस है उनके पास, लाइन लेंथ को वेरी कर सकते हैं, पेस में बदलाव ला सकते हैं, तो प्रेडिक्टेबल बिल्कुल भी नहीं होना चाहते हैं किसी भी बैट्समैन के सामने राहिल। इस बार बल्ले पर लगी जरूर है, लेकिन टॉप एज, खुद गेंदबाज गेंद के नीचे और कोई गलती नहीं। आउट होते हुए बल्लेबाज निखिल, पहला झटका वुमन स्टील को। यस विकेट घेतलेला आहे या ठिकाणी राहिल अन्सारीने, आणि केपीएल मधला हा 39वा विकेट राहिलच्या नावावर आहे, कारण सर्वात हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हटला जातोय केपीएल मधला राहिल अन्सारी याला, आणि त्या प्रकारची गोलंदाजी सुरुवात या मॅच मध्ये सुद्धा केलेली आहे राहिलने। सध्या चिंतेचं वातावरण जरूर असेल, कारण पहिला गडी लवकर बाद झालेला आहे वुमन स्टील या टीमचा। वुमन स्टील की यदि हम बात करें तो निखिल म्हात्रे, अमोल म्हात्रे, अल्ताफ भाई और असलम भाई की ये टीम है। दूसरी तरफ हजरत भाई शेख और संजय भाई म्हात्रे, इनकी टीम खेलती हुई नजर आ रही है टीम 94। और बढ़िया शुरुआत, खुद कैप्टन ने गेंदबाजी की शुरुआत की है, और जैसा आपने कहा कि केपीएल के इतिहास के एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है, सफल गेंदबाज है, विकेट छटकाना जानते हैं। दबाव बन रहा था बल्लेबाज निखिल पर, और आखिरकार दबाव में उन्होंने अपना विकेट गंवा दिया। नए बल्लेबाज वैभव कामड़ी।
बायत के खिलाड़ी, 2 पर पहला झटका लगा है। खूबसूरत गेंद यॉर्कर लेन पर, लेकिन थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर थी। पूरी तरह से चकमा खा बैठे वहां पर बल्लेबाज। वॉटर डिलिव्हरी थोडंसं शफल झालं होतं आणि परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी टाकली होती यावेळेला गोलंदाज राहिल अन्सारी याने। ही खासियत आहे राहिल अन्सारी याची। तरह तरह की गेंदें कर रहे हैं पहले ओवर में। इस बार ड्राइव किया ऑन साइड में, वाइडिश मिड विकेट पर फील्डर मौजूद है, लेकिन तेज सिंगल खाता खोलते हुए नए बल्लेबाज वैभव कामड़ी। और इसके साथ ही पहला सफल ओवर समाप्त होता हुआ राहिल द्वारा। रन संख्या केवल 3, 1 विकेट के नुकसान पर पोमन स्टील। खूपच कमी धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात आणि काय जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये राहिल अन्सारीने। फक्त 3 धावेवर रोखलेला आहे। चांगली बॅटिंग करावी लागेल एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी। मागच्या मॅचमध्ये आपण जर बघितले तर हायलाइट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। 112 धावांचं टोटल ठेवलं होतं मागच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये सुरुवात थोडीशी धीमी आपल्याला पाहायला मिळते। देखिए हर मैच अलग होता है, जैसे हर कुएं के पानी का स्वाद अलग होता है ना, वैसे क्रिकेट में हर खिलाड़ी को देखने का अपना एक अलग मज़ा होता है। हर एक मैच को देखने का अपना अलग मज़ा है। पहले मैच में भले ही वो काफ़ी रन्स बने थे, 111 रन स्कोरबोर्ड पर टांग दिए थे टीम RD 7575 ने। जवाब में 75 तक टीम पहुंची थी, बाबा 9191। लेकिन गेंदबाजी में खासी गलतियां हुई थी, जो कि सोनू यादव ने भी कहा प्रेजेंटेशन सेरेमनी के दौरान कि कहीं ना कहीं गेंदबाजों ने गलतियां की, जिस वजह से 100 के ऊपर का टारगेट उनको मिला था। विकेट तो बहुत अच्छा है बल्लेबाजी के लिए, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन राहिल ने दिखा दिया है कि अच्छी अनुशासित गेंदबाजी की जाती है तो बल्लेबाजों को खामोश रखा जा सकता है। हवा में मौका, यहां पर मिड ऑफ पर गलती। पहुंच गए थे फील्डर गेंद के नीचे, लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी वहां पर देखने को नहीं मिली। एफर्ट अच्छा था। सचिन होता त्या ठिकाणी आपण बघितलं, थोडासा हाफ चान्स जरूर होता, मात्र या स्टेजवर ज्यावेळेस तुम्ही खेळता ना त्यावेळेस नक्कीच असा कॅच घ्यायला पाहिजे। संधी होती या ठिकाणी। ये महंगा पड़ सकता है। बल्लेबाज वैभव इसका फायदा उठा सकते हैं आने वाले ओवर्स में। स्ट्राइक अब पहली बार इस मैच में मंगेश के पास। पहले ओवर में कोई गेंद खेलने का मौका नहीं मिला। सलामी बल्लेबाज। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर। ड्राइव किया गेंद हवा में, उस और फील्डर मौजूद है। हो जबरदस्त टाइमिंग, फील्डर को क्लियर करते हुए डीप एक्स्ट्रा कवर पर 6 रन। वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी। आपण बघितलं काय जबरदस्त फटका मंगेश बगलीच्या बॅट मध्ये होतो। डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करतोय आणि बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर। 6 रनसाठी षटकार। हा पहिला मोठा फटका या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय मंगेशच्या बॅट मधून। अच्छी शुरुआत मंगेश द्वारा। पहली गेंद को मिडल किया है, थोड़ी जगह मिली थी, उसका फायदा उठाया उन्होंने। लगभग हेलीकॉप्टर शॉट की तरह खेला था। ओहो हो, अब देखिए दबाव गेंदबाज के ऊपर। इस बार कुछ तो एक्स्ट्रा करना चाहते थे, थोड़ी और तेज रफ्तार से डालने का प्रयास, लेकिन बीमर कर बैठे। विकेट कीपर के लिए भी रोकना मुश्किल था। सिंगल भी चुरा लिया है बल्लेबाजों ने। 2 रन स्कोर में ऐड होते हुए स्कोर बढ़ता हुआ 12 रन 1 विकेट के नुकसान पर। कुठेतरी असं वाटलं की थोडंसं गती जास्त काढण्याचा प्रयत्न केला स्वप्नील पाटीलने। बीमर करून बसला। फ्री हिट असेल, पुढील बॉलवर नक्कीच फायदा मिळेल। लेफ्ट हँडर बॅटर आपण बघतोय स्ट्राइक एंड एंडवर येतोय वैभव कांबडी आणि फ्री हिटचा नक्कीच तो फायदा घेईल। टीमचं टोटल जर आपण पाहिलं स्कोरबोर्डवर 12 रन्स। अच्छा मौका है वैभव के पास, अपने हाथ खोल सकते हैं। बढ़िया गेंद, इस बार बोल्ड कर दिया है। हालांकि विकेट मिलेगा नहीं, फ्री हिट गेंद है। अक्रॉस जाकर खेलने का प्रयास। बहुत से बल्लेबाजों को हम देखते हैं कि थोड़ा शफल कर जाते हैं, ऑफ स्टंप के बाहर निकल जाते हैं। ऐसे में गेंदबाज के पास मौके तो बनते हैं, यदि सटीक गेंद हो तो वहां पर बैट्समैन का काम तमाम जरूर किया जाता है। लेकिन ये फ्री हिट गेंद है, उसकी वजह से सफलता नहीं मिली है। हालांकि फ्री हिट गेंद का कोई भी फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज वैभव कामड़ी। चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज
स्वप्नील पाटील फ्री हिटचा हा बॉल होता, मात्र क्लिंग बोल्ड आउट केलं होतं. फ्री हिटचा फायदा ह्या ठिकाणी बॅटरला मिळताना दिसतो आपल्याला. ही मॅच आपण बघतोय टीम नाईट बोर कामन वर्सेस पोमन स्टील या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. नक्कीच दोन्ही टीम मजबूत आहेत या केपीएल मधल्या. आणि पोमन स्टील जर आपण बघितली मजबूत टीम बांधलेली आहे त्याने, कारण या सीझन मध्ये पहिल्यांदाच पोमन स्टील हे नाव येताना दिसते केपीएल मध्ये. इस बार घुमा दिया है, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है डिप मिड विकेट के ऊपर से 6 रन. अप्रतिम शॉट, जबरदस्त फटका वैभवच्या बॅट मधून येतो. हा वैभवचा एक कॅच सुटला होता आणि त्यानंतर वैभवच्या बॅट मधून हा मोठा फटका येतोय आणि हा षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स, 18 लॉस ऑफ 1 विकेट. वैभव विस्फोटक अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं. वो जोखिम उठाकर बल्लेबाजी करेंगे और ऐसे में मौके भी बनते हैं गेंदबाजों के पास. इस बार ड्राइव किया सीधे फील्डर के पास, लेकिन बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. स्ट्रोक के साथ ही बल्लेबाज निकल पड़े थे और अच्छा रिस्पॉन्स वहां पर उनके पार्टनर का भी. सिंगल कंप्लीट. फिल्डिंग तर चांगली होती, मात्र सिंगलसाठी थांबू शकले नव्हते तिथले फिल्डर. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली पाहायला मिळाली आपल्याला. अंतिम एक बॉल असेल. स्वप्नील थोडासा महागडा पडताना दिसतो या ओव्हरमध्ये. आतापर्यंत बघितलं 15 रन्स खर्च करतोय या 5 बॉलमध्ये. 2 बड़े हिट्स दोनों बल्लेबाजों ने, एक छक्का जड़ा है इस ओवर में. अच्छा प्रोडक्टिव ओवर पोमन स्टील के लिए. पहले ओवर में शुरुआत काफी निराशाजनक रही. सलामी बल्लेबाज जल्दी आउट हुए थे. निखिल का विकेट गवा दिया था, लेकिन इस ओवर में वो काउंटर अटैकिंग सोच देखने को मिली है दोनों बल्लेबाजों द्वारा, जिसकी जरूरत होती है जब आप 6-6 ओवर का मैच खेल रहे हो. आक्रामक आपको खेलना पड़ता है. खूबसूरत गेंद इस बार लगभग यॉर्कर लेन पर रखा था ऑफ स्टंप के बाहर. बीट हुए बैटर और इसके साथ ही ओवर की समाप्ति. ओवर महंगा रहा, लेकिन ये अंतिम गेंद बहुत अच्छी थी. बिल्कुल पॉपिंग क्रीज में गेंद का टप्पा. 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या 19, 1 विकेट के नुकसान पर पोमन स्टील. यस, आपण बघितलं हे टायटल सॉन्ग. कामनगावची शान आहे केपीएल ची ही मॅच आणि खरोखरच कामनगावची शान आहे, कारण या केपीएलने कामनगावचं नाव मोठं केलेलं आहे पूर्ण राज्यभर, महाराष्ट्रभर. आपण बघितलं तर भरपूर चर्चा आहे या स्पर्धेची. भरपूर दुरून सुद्धा हे स्पर्धा बघितली जाते. प्रिन्स पोस्टच्या माध्यमातून यूट्यूबवर सुद्धा भरपूर प्रेक्षक जुळले आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक मैदानामध्ये आलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम एव्हरीबडी. विशेष सहकार्य आपण बघतोय हजरत भाई शेख अँड संजय भाई म्हात्रे, एस.एच. एंटरप्राइजेस. नेहमी चांगला सपोर्ट असतोय केसीए साठी, केपीएल साठी, आणि खरोखरच त्यांच्या माध्यमातून ही केपीएल जी आहे ना, ह्या केपीएलचं नाव अगदी उंच स्तरावर गेलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस बॉलिंगसाठी येतोय अत्तेशाम येतोय. थोडंसं चेंजेस केलेले, असं वाटलं की पुन्हा एकदा कंटिन्यू बॉलिंगसाठी येईल, मात्र कुठेतरी मागे ठेवलेला आहे पुन्हा एकदा राहील याला. अत्तेशाम बॉलिंग ट्रॅकवर. फुलेंचा बॉल, चांगला फटका आहे. लॉंग ऑफला फिल्डर, ओहो कॅच सुटला जातो लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातामधून. जीवनदान मिळतंय. अजित त्या ठिकाणी होता, अजितच्या हातामधून कॅच सुटतोय, जीवनदान मिळतोय वैभव कामडीला. 1 रन कंप्लीट. धाव संख्या जाऊन पोहोचते 20 वर. ऐसे लगता है कि किस्मत से हाथ मिलाकर आए हैं मैदान में आने से पहले वैभव कामड़ी. इससे पहले भी जीवन दान मिला था, मिड ऑफ कर कैच ड्रॉप हुआ था. अब की बार लॉन्ग ऑफ की दिशा में सीधे फील्डर को ढूंढा था, लेकिन एक आसान सा कैच वहां पर लपक नहीं पाए अजीत. इस तरह के कैचेस आपको लपकने पड़ेंगे. इतने बड़े टूर्नामेंट में जब आप खेलते हो तो आपको फील्डिंग का स्टैंडर्ड भी ऊंचा करना होगा. यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन झालेलं नाही आहे. 2चा कॉल यावेळेला थोडीशी उशिरा केली.
फिल्डरने थोडस प्रेशर दिसते अजितवर या वेळेला. आणखीन रन मिळतील का? 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि 2 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 22 वर. कुठेतरी प्रेशर मध्ये फिल्डिंग करताना दिसतोय अजित. जी हाँ, स्लॉपी वर्क. जहां पर सिंगल होना चाहिए था वहां पर 2 रन्स और शायद तीसरा भी मिल सकता था, लेकिन मुझे लगता है कि मंगेश के पैर में थोड़े से क्रैम्प्स आ गए हैं. थोड़ा सा मांसपेशियों में उनके खिंचाव है, जिसकी वजह से वो तीसरा रन लेने से मना कर दिया. अत्तेशाम एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने अत्तेशाम. हो, चांगला बॉल. थोडीसा राईज सुद्धा झाला होता. टप्पा पडल्यानंतर अगदी चांगल्या लेंथने हा बॉल टाकतोय अत्तेशाम. बहुत अच्छी गेंद थी, ये लाइन बहुत ही बेहतरीन थी. ऑफ स्टंप के बाहर रखा, गुडलेन से हल्का सा आगे पिच कराया था गेंद को. बल्लेबाज जरूर दूर से खेलने का प्रयास कर रहे थे, बीट हुए. पुन्हा एकदा अत्तेशाम. थोडासा बाहेर होता हा बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग करतो अत्तेशाम. चांगली गोलंदाजी. कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही आहे या ओव्हर मध्ये. मोठा फटका खेळण्याची अत्तेशामने फलंदाजांना. बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी. इस बार देख लिया था कि बैट्समैन थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर निकल रहे हैं और थोड़ा सा दूर डाला और थोड़ा धीमा डाला था, जिस वजह से टाइम नहीं कर पाए बैटर. हो, पुन्हा एकदा मिस होतो यावेळेला. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. प्रेशर आता वाढेल पवन स्टीलच्या फलंदाजांवर. जबरदस्त गेंदबाजी. एहतेशाम की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम. इस बार भी थोड़ा सा अतिरिक्त उछाल प्राप्त करते हुए अच्छी लाइन मेंटेन की है इस ओवर में. उन्होंने बांधे रखा है मंगेश को. अंतिम बॉल. ओहो, क्लिंग बॉल. फलंदाज बाद होईल. विकेट जाते. हा दुसरा फलंदाज बाद होतोय पवन स्टीलचा. 3 ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वर 2 विकेट. वेल, पिछली 3 गेंदें वो डॉट खेल चुके थे, सो इट वाज ऑन द कार्ड्स. कहीं ना कहीं वो फ्रस्ट्रेशन था बल्लेबाज के मन में और आखिरकार बड़ा हिट जड़ने का प्रयास. अक्रॉस द लाइन जाना चाहते थे, इनसाइड एज लगा और गेंद सीधे स्टंप्स पर. मंगेश निराश होकर पेविलियन की राह पर. जबरदस्त गेंदबाजी. एहतेशाम ने सिर्फ 3 रन खर्च किए और सफलता प्राप्त की. 3 ओवर की समाप्ति पर स्कोर केवल 22 रन. 2 विकेटों के नुकसान पर पहले बल्लेबाजी करती हुई टीम पवन स्टील. Yes. कैप्टन ने जो सोचा होगा पहले बैटिंग करते वक्त कि कहीं ना कहीं यदि ड्रिंक्स ब्रेक तक हम पहुंचते हैं तो 35-40 तक तो पहुंचेंगे, लेकिन वैसा हो नहीं पाया है क्योंकि गेंदबाजी बहुत ही उम्दा हुई है. खासतौर पर पहला ओवर कैप्टन राहिल का और तीसरा ओवर एहतेशाम का. दोन गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केलेली आहे आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण बघतोय, ज्यामध्ये टीमचे ऑनर्स सुद्धा येतात. ज्या वेळेस आपण बघतो हजरतबाज शेख टीमने जी कामगिरी केलेली आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये, नक्कीच मोटिवेशन केलं जाईल. आणि हे 2 मिनिटाचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट समोरच्या टीमकडून सुद्धा नक्कीच संदेश पोहोचवण्यासाठी पाणी घेऊन येताना दिसतात ऑनर्स. एक मुभा आहे KPL मध्ये. इनेश इंटरप्राइजेस, ईशान इंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट स्पॉन्सर्स केलेला आहे ते प्रशांत गुप्ता याने. आणि 3 अँगल मध्ये हे दाखवलं जाते प्रिन्स मोजच्या माध्यमातून. अप्रतिम टेलीकास्ट. बहुत ही सुंदर टेलीकास्ट है. दर्शक काफी एंजॉय करते हैं घर बैठे जब देखते हैं टूर्नामेंट को. ऑनलाइन व्यूवर्स का क्रिकेट खेल देखने का, ये कॉमन प्रीमियर लीग देखने का जो मज़ा है वो दोगुना हो जाता है. और मैदान की तरफ भी काफ़ी दर्शक आते हैं हर दिन इस टूर्नामेंट को देखने के लिए. सभी का हार्दिक स्वागत है कॉमन क्रिकेट एसोसिएशन की ओर से, सह प्रायोजक इस टूर्नामेंट के. SH एंटरप्राइजेस एंड टीम 94 कॉमन, जो टीम इस समय एक्शन में है और बहुत अच्छी स्थिति उनकी. टॉस जीता, कैप्टन राहिल ने पहले गेंदबाजी चुनी और खुद कैप्टन ने ही उम्दा शुरुआत दिलाई है. सो कैप्टन ऐसा होना चाहिए जो कि उदाहरण देकर नेतृत्व करे. कप्तान जब अच्छा करता है तो पूरे टीम का मनोबल भी ऊंचा हो जाता है. कप्तान एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए. एंड बदला गया है. सुरुवातीला पण बघितलं तर VIP डॅश एंडकडून बॉलिंग केली होती राहिल अन्सारीने. आणि यावेळेला आपण बघतो समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी येतोय राहिल अन्सारी. लेफ्ट हँडर बॅटर वैभव कांबळे स्ट्राईक एंडवर आहे. नवीन बॅटर रोहित कोठावले नॉन स्ट्राईक एंडवर.
हे दोन्ही चांगले बॅटर आहेत, मात्र गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याने होताना दिसतंय टीम 94 कॉमन टीम कडून या मॅच मध्ये. पहिला बॉल, हो हा बॉल बघितला, लाईन अतिशय चांगली होती, लेन सुद्धा चांगली ठेवली, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलला ठेवलं होतं आणि वेट केलंय बॅटरला. देखिए पिछले ओवर में भी जो गेंदबाजी हुई थी ऑफ स्टंप के ज्यादातर बाहर गेंदबाजी हुई थी, स्टंप्स की तरफ जाने का प्रयास नहीं किया था वहां पर गेंदबाज ने, और राहिल की भी यही कोशिश है कि थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा जाए. पुन्हा एकदा आपण बघितलं अँगल बनवलेला आहे लेफ्ट हँडर साठी. चांगली गोलंदाजी, मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 3 रन 1 विकेट त्याच्या नावावर होते. या ओव्हरमध्ये सुद्धा सुरुवात जर आपण बघितली तर पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये राहिलने. काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय राहिल. बल्लेबाज स्ट्रगल करते हुए पोमन स्टील के इस समय. राहिल अपने हाइट का भी अच्छा फायदा उठाते हैं गेंदबाजी के दौरान, और जैसे ही बायात के बैटर सामने आ गए हैं तो थोड़ा उंगलियां फेर रहे गेंद पर. थोडंसं लेग कटर बॉल टाकताना दिसतोय लेफ्ट हँडर साठी, आणि हे खासियत आहे राहिल अन्सारीची. हो यावेळेस एज लागतो, बॉल जातो फाईन लेगला, अडवू शकणार नाहीये. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल निघून जाईल बाउंडच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. वेलकम बाउंड्री फॉर पोमन स्टील. भले ही वो आत्मविश्वास भरा स्ट्रोक नहीं था, लेकिन इन रनों का स्वागत किया जाएगा क्योंकि रनों की सख्त ज़रूरत है. मिड विकेट के ऊपर से स्विंग करना चाहते थे, इनसाइड एज लगा, विकेट कीपर के लिए मुश्किल था रोकना, और एक बार पीछे निकल जाती है तो फिर रोकना बहुत मुश्किल है. आउटफील्ड तेज है, निकल गई गेंद बाउंड्री के बाहर. 2 प्लेयर होते आपण बघितलं तर 2 खेळाडू हेमंत आणि यज्ञेशने प्रयत्न केला बॉलला अडवण्याचा, मात्र बॉल अगदी फास्ट होता. एज लागले यावेळेला विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल, विकेट जाईल. विकेट नंबर 3 डाऊन, फलंदाज बाद, आणि हा 40वा विकेट. कॉमन प्रीमियर लीग के सर्वाधिक विकेट लेने वाले गेंदबाज राहिल अंसारी, 40वां विकेट झटका है उन्होंने, और क्या बेहतरीन चतुराई भरी गेंदबाजी. बल्लेबाज से दूर रखा जानबूझकर, बल्ले का बॉटम एज, और विकेट कीपर ने वहां पर कोई गलती नहीं की. आसान सा कैच था वो. इस पारी में राहिल को मिलने वाली ये दूसरी सफलता है. 26 पर 3 पोमन स्टील. टोटल खूप कमी आहे. दबाव या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला जातोय पोमन स्टील टीमवर, आणि लगातार विकेट जाताना आपल्याला दिसतात. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी अक्षय येतोय, जो कॅप्टन आहे. अक्षय आला होता टॉस करण्यासाठी, आणि अक्षयला कॅप्टन लिडिंग फ्रंट प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. कारण बघितलं आपण तर 3 विकेट गेलेल्या धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 26 रन. 4थं षटक प्रगतीपथावर आहे, आणि जी स्ट्रॅटेजी आहे टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग घेण्याची, नक्कीच या ठिकाणी सफल होताना दिसते टीम 94 कॉमन टीम. राहिल अन्सारी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. स्वप्नील पाटील अतिशय चांगली विकेट किपिंग करताना दिसतोय आपल्याला विकेटच्या मागे. पुढील बॉल अपटून टाकलाय. हा सुद्धा एक बॉल आहे राहिलकडे. बाउन्सर सुद्धा अतिशय चांगला टाकतो, मात्र वाईटचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हरचा सुद्धा इशारा पंचांमार्फत केला जातोय. नए बल्लेबाज को बाउंसर से टेस्ट करना चाहते थे, लेकिन कुछ ज़्यादा ही पटका था, हाइट ज़्यादा थी, बल्लेबाज के पहुंच से बाहर थी, जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित किया है. पुन्हा एकदा राहिल अन्सारी. ओहो हो, चांगला फटका आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल जातो लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी आउट ऑफ द पार्क, षटकार. का जड़ा उन्होंने लॉन्ग ऑफ के ऊपर से उछाला, और मुझे लगता है कि राहिल ने थोड़ा सा ओवर कॉम्पेंसेट किया, क्योंकि पिछली गेंद बाउंसर डाली थी उन्होंने, तो वो कहीं ना कहीं उनके भी मन में चल रहा होगा कि इतना पीछे डालूंगा तो शायद फिर वो बाउंसर हो जाए तो नो बॉल हो सकती है. एक बाउंसर पहले ही कर चुके हैं, तो आगे रखने का प्रयास, लेकिन कुछ ज़्यादा ही आगे पिच कराया था, और उसका भरपूर फायदा उठाते हुए अक्षय. इस तरह के कुछ और शॉट्स खेलने पड़ेंगे, तब जाकर एक अच्छा टोटल बन सकता है. अभी भी 13 गेंदें कुल मिलाकर पारी में शेष है. यहाँ से यदि कोई नो बॉल या वाइड नहीं होती है तो इस समय स्कोर 33 रन 3 विकेटों के नुकसान पर.
अतिशय जबरदस्त पॉवर हिटर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून कॅप्टन आहे आणि कॅप्टन प्रमाणे बारी खेळावे लागेल अक्षयला. हा बॉल आपण बघितला, थोडासा टर्न सुद्धा झाला, गतीमध्ये मिश्रण केलं, स्लोअर बॉल होता आणि ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती. तर 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना पवन स्टील टीमचा स्कोर झालेला आहे 33 वर 3 विकेट. चार ओवर के बाद 33 रन 3 विकेटों के नुकसान पर पवन स्टील इस मैच में टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए। ग्रुप डी का यह दूसरा मुकाबला पवन स्टील और टीम 94 कामन के बीच में। तो फिलहाल कैप्टन काफ़ी खुश रहेंगे। राहिल जिस तरह से खेल घटा है उनके लिए, खुद कप्तान ने 2 अच्छे ओवर डाले हैं, 2 विकेट छटकाए, 2 ओवर में सिर्फ 14 रन खर्च किए और अब गेंदबाजी में एहतेशाम को जारी रखा गया है। उनका ये लगातार दूसरा ओवर वीआईपी एंड से गेंदबाजी करेंगे। पवन स्टील यहाँ से 60-65 तक पहुंचती है तो वो अच्छी रिकवरी मानी जाएगी। लेन डिलीवरी थोड़ी सी मूव हुई बाहर की तरफ, जबरदस्त गेंदबाजी। पहिलाच बॉल फेस केला होता या ठिकाणी आपण बघितला. रोहित कोठावले लेन बॉल होता, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा टर्न सुद्धा होताना दिसला बॉलला. अतिशाम सुद्धा या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय आणि अतिशामने सुद्धा अचूक टप्प्याने बॉलिंग केले मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आणि या ओव्हरची सुरुवात सुद्धा अगदी सुंदर केले. सिर्फ 3 रन दिए थे पहले ओवर में और 1 विकेट उनके खाते में है। कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, उसी को देखते हुए जानबूझकर और थोड़ा दूर रखा लेकिन वाइड है दिशा इन गेंद। स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 3 विकेटों के नुकसान पर। विकेटें बहुत अधिक तो नहीं गिरी है लेकिन रन्स उस रफ्तार के साथ बल्लेबाज नहीं बना पाए हैं जिसकी कहीं ना कहीं आवश्यकता होती है, खासतौर पर आप जब इस आयशा क्रिकेट ग्राउंड पर खेलते हो। एक हाई स्कोरिंग वेन्यू माना जाता है। जाने दिया है इस बार, एक और वाइड। ये फिजूल के रन्स खर्च किए जा रहे हैं अब। लगातार 2 वाईड बॉल या ठिकाणी अतिशाम करताना दिसतोय. कुठेतरी असं वाटले थोडंसं गती वाढवण्याचा प्रयत्न करतोय, थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. सचिन पाटील जातोय, समजवतोय अतिशामला की कुठल्या प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. सचिन पाटीलकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे जो लॉन्ग ऑनच्या दिशेने फील्डिंग करताना आपल्याला दिसतोय. थोड़ा सा नियंत्रण गंवाते हुए गेंदबाज। इस बार अच्छी गेंद बिल्कुल जड़ में रखा है, ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन के खिलाड़ी आएंगे गेंद पर। वहां पर हल्का सा फंबल हुआ है लेकिन तुरंत रिकवरी करते हुए, मेक श्योर करते हुए फील्डर की दूसरा रन नाले बल्लेबाज। 1 से ही संतुष्ट होना पड़ा है वहां पर दोनों बल्लेबाजों को। स्कोर आगे बढ़ता हुआ 36। दोन्ही बॅटर्स आपण बघितले ते दोन्ही बॅटर एकाच टीम मधून ज्यावेळेस एक गाव एक सामना असतो त्यावेळेस खेळत असतात आणि हे दोन्ही चांगले बॅटर आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल यावेळेला. ये अच्छा शॉट है, लॉफ्टेड ऑन ड्राइव, गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। थोडासा पुढे टाकला हा बॉल, बघितला स्लॉट मध्ये होता आणि जबरदस्त लॉफ्ट केलं या बॉलला, पाठवून दिले सरळ लॉंगनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क डिस्पैच केले सरळ षटकारासाठी. बहुत ही उम्दा स्ट्रोक था ये, बिल्कुल उनके पाले में गेंद मिली थी और अच्छे टच में अक्षय दूसरा सिक्सर उन्होंने जड़ दिया है। आखिर तक ये बल्लेबाज मुझे लगता है खेलेंगे तो फिर वो 60-65 का आंकड़ा स्कोर बोर्ड पर देखने को मिल सकता है। काबिलियत पूरी है। ओहो हो, तीखा जवाब देते हुए यॉर्कर के साथ सिक्सर को बिल्कुल प्रॉपिंग क्रीज में। ऐसे जब गेंद पिच होती है आपके पास यदि थोड़ी भी गति है तो फिर बैट्समैन के लिए आसान नहीं बनता है। खरोखर जबरदस्त कमबॅक केले या बॉलवर. बघितलं यॉर्कर टाकला होता अक्षयसाठी, थोडासा लाईनला मिस झाला होता. यावेळेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला होता. डॉट बॉल जातोय, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. षटकार लागल्यानंतर अतिशाम याचं 42 पर इस समय स्कोर। कदमों का इस्तेमाल फिर से, लगभग आपने आपको यॉर्क कर लिया इस दफा। बैट और बॉल के बीच में कोई संपर्क नहीं बना पाए।
एक और अच्छी गेंद, नोकझोंक बहुत बढ़िया रही है इस ओवर में. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता अक्षयचा यावेळेला. स्वतःला यॉक केलं होतं. जागेवर असता तर नक्कीच स्लॉटमध्ये बॉल होऊ शकला असता, एक चांगला फटका होऊ शकला असता, मात्र मुवमेंट केली आणि त्या ठिकाणी फसलाय अक्षय. इस बार नीचे रही गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, फिर से गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं. एक और डॉट डिलीवरी, छक्का जरूर जड़ा अक्षय ने, लेकिन 3 लगातार डॉट डिलीवरीज खेली तो कहीं ना कहीं उस सिक्सर का मजा किरकिरा हो गया. 5 ओवर की समाप्ति, स्कोर 42 रन, 3 विकेटों के नुकसान पर पोमन स्टील. और हेमंत, हमने देखा है कि जो डॉट परसेंटेज रहा है वो बहुत अधिक रहा है इस पारी में, जिस वजह से ये रन संख्या थोडी कम फिलहाल नजर आ रही है. अगदी बरोबर. भरपूर डॉट बॉल या इनिंगमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि आयुष सावंत आम्हाला माहिती पुरवतील की आतापर्यंत डॉट बॉलचा जर विचार आपण केला तर जवळजवळ 18 डॉट बॉल म्हणजे 3 ओव्हर डॉट गेलेले आहेत. या 5 ओव्हरमधून ज्या धावा आलेल्या आहेत 42 धावा त्या फक्त 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. अंतिम 1 ओव्हर आता शेष आहे आणि 1 ओव्हरमध्ये चांगली धावा बनवावी लागतील एक मोठं टोटल उभं करण्यासाठी, कारण टीम 94 कॉमन टीम मध्ये एक स्ट्रॉंग बॅटिंग लाइनअप आहे. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी है विपक्षी टीम के पास. उसको भी मद्देनजर रखते हुए कई बार आप प्रयास करते हो अधिक से अधिक रन्स जोड़ने का. और एक बात बल्लेबाजों के मन में शायद ये भी चलती रहती है कि पिछला मैच जो उन्होंने देखा है उसमें 100 से ऊपर रन्स बने थे, तो वो भी शायद दिमाग में चलता रहता है. आप कोशिश करते हो, एक्स्ट्रा प्रयास आप करते हो, लेकिन फिर चीज़ें आपके खिलाफ जाती है. बहुत सी चीज़ें हैं. गेंदबाजी बहुत अच्छी हुई है, इसमें कोई संदेह नहीं है. 7 चेक येतोय समोरच्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर. 7 चेक पहिला बॉल रोहित साठी. ओ पहिल्याच बॉल बघितला आपण ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, जास्त बाहेर निघतोय. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या जाईल 43 वर. गेंद वाइड जरूर हुई, लेकिन क्या कमाल का टर्न प्राप्त किया था पहली गेंद पर साध ने. कंक्रीट सरफेस पर भी गेंद को अच्छी तरह से घुमाने की काबिलियत है. लेग स्पिन अतिशय चांगल्या टाकतोय 7 शेख. ह्या वेळेला बघितला पुन्हा एकदा डॉट बॉल जाईल. नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा जास्त प्रयत्न केला जातोय. कुठेतरी गोलंदाजी जबरदस्त झालेली आहे. डॉट बॉलचं जर आपण बघितलं तर जास्त डॉट बॉल जाताना दिसतात. और ऐसे लगता है कि गेंदबाजों ने काफ़ी अच्छा होमवर्क किया हुआ है सभी बल्लेबाजों का, कि ऑफ स्टंप के बाहर कहीं ना कहीं उनका वीक जोन है, इसीलिए स्टंप्स की तरफ ज़्यादा गेंदबाजी नहीं हुई है. ऑन द विकेट उडवले हवेमध्ये. या वेळेला वाडिश लॉंगांच्या दिशेने बॉल खाली फिल्डर येतोय. सचिन आय थिंक त्या ठिकाणी होता. चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज बाद होईल आणि हा चौथा फलंदाज बाद होतोय पोमन स्टीलचा. जबरदस्त कैच, फील्डर की जितनी भी सराहना की जाए उतनी कम. ऊंचाई अधिक रही इस स्ट्रोक में, टू मच एलिवेशन, और यही वजह है कि वो बाउंड्री को पार नहीं कर पाए. ये स्कायर था, इतना आसान नहीं होता है इस तरह के कैचेस लपकना, लेकिन बहुत बढ़िया जजमेंट. अतिशय चांगलं जजमेंट केलं त्या ठिकाणी सचिनने आणि कॅच घेतला, विकेट मिळवली. आणि 7 शेखच्या नावावर सुद्धा एक विकेट जाते. आणि 7 शेख आय थिंक पहिलं षटक आहे आणि पहिला विकेट 7 शेखच्या नावावर डेब्यू केलेला आहे. या मॅच मध्ये आपण बघतोय 7 शेखने केपीएल मध्ये, आणि केपीएलचा पहिला विकेट 7 शेखच्या नावावर जातोय. अतिशय महत्वाचा असेल, आठवणीत राहील 7 शेखचा हा विकेट. च्या बॉलवर सचिनने कॅच घेतलाय. नवीन बॅटर ह्यावेळेस बॅटिंगसाठी येतोय सिराज शेख. भरपूर उशिरा आलाय. ह्यावेळेला पुल करायचं होतं, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, जास्त टर्न झाला हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल 44 वर. लेग ब्रेक गेंदबाजी कंट्रोल प्राप्त करना कभी कभी थोड़ा सा मुश्किल हो जाता है. युवा प्रतिभाशाली गेंदबाज है साद. सिराज आइकॉन प्लेयर आखिरी ओवर में आए हैं बल्लेबाजी के लिए. पुन्हा एकदा साद.
आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सिराजसाठी. ओ हवेत बॉल आहे यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली येतो. हो कॅच सुटला जातोय. रनआउटची सुद्धा संधी होती मात्र थ्रो सुद्धा खराब होतो. रॉंग एंड कडे थ्रो झाला आणि 2 रन्स पूर्ण. तिसरा सुद्धा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी आणि विकेट. सिराज शेख रनआउटच्या रूपाने बाद होतोय. आणखीन एक झटका लागतोय पोमन स्टील टीमला. फलंदाज बाद. बाउंड्रीज नहीं आ रही है तो कहीं ना कहीं जहां पर रन्स मिल सकते हैं वहां पर रन्स दौड़ कर लेने का प्रयास. फुल टॉस गेंद थी लेकिन मिस हिट और फील्डर दूर से आए थे दौड़कर सामने की दिशा में लेकिन वहां पर कैच लपक नहीं पाए. और देखिए 2 रन्स तो पूरे हो चुके थे. ओवर थ्रो का फायदा उठाना चाहते थे सिराज लेकिन थोड़ा हेजिटेशन रहा. वो तीसरा रन लेते वक्त पहले थोड़ा रुके भी थे और इसीलिए पहुंच नहीं पाए. 2 रन्स मिले जरूर लेकिन विकेट का पतन. रन संख्या 46 रन और अब मात्र कुछ ही गेंदे शेष है. 3 गेंदे बची है इस पारी में. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत बघितलं आपण तर. 7 शेख याने या टीम मध्ये सुद्धा एक डेब्यू करणारा गोलंदाज आहे आणि बॅटिंग करणारी जी टीम आहे पोमन स्टील मध्ये सुद्धा एक डेब्यू करणारा गोलंदाज असेल. हो यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एश लागली होती. कॅच सुटला जातोय. थोडासा नाराज दिसतोय कॅप्टन राहिल अन्सारी. 2 वेळा आपण बघितलं आणखीन विकेट मिळू शकल्या असत्या. 7च्या नावावर मात्र 2 वेळा कॅचेस सुटलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मात्र साद याची. 7 की गेंदों को पढ़ना इतना आसान रहा नहीं है बल्लेबाजों के लिए. परेशानी में डाला हुआ है पूरी तरह से बैटर्स को. कप्तान खुद स्टंप्स के पीछे राहिल ग्लव्स के साथ लेकिन कैच को लपक नहीं पाए. साद पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 2 बॉल शेष असतील अंतिम या इनिंग मधले. साद राईट आर्म ओव्हर द विकेटने लेग ब्रेक गोलंदाज. पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता आहे. विकेट जाईल. ही दुसरी विकेट 7च्या नावावर स्टंपिंगच्या रूपाने विकेट जाते. आपने जिक्र किया कि लेग ब्रेक गेंदबाज है लेकिन ये ऑफ ब्रेक डाली थी उन्होंने. बैट्समैन को आगे निकलते हुए देखा था और दूसरी तरफ गेंद को स्पिन कराया. अभी तक बाहर की तरफ ही स्पिन करा रहे थे और पूरी तरह से छकाया. अक्षय आउट होकर पेविलियन में लौटते हुए. इस दफा विकेट कीपर और कैप्टन राहिल ने कोई गलती नहीं की. पिछली गेंद पर कैच ड्रॉप हुआ था और कैच ड्रॉप होने के बाद सिंगल जो मिल रहा था उसको रिजेक्ट किया था. अक्षय ने स्ट्राइक उन्होंने अपने पास रखी थी लेकिन उसका कुछ फायदा हुआ नहीं. अगली गेंद पर स्टंप्स के रूप में आउट होकर पेविलियन में लौटते हुए. अंतिम गेंद शेष है. रन संख्या 46. 6 विकेटों के नुकसान पर पहले बैटिंग करते हुए इस मैच में पोमन स्टील. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये धावा बनत असतात मात्र अंतिम षटकामध्ये आपण बघतो विकेट जाताना दिसतात. काय जबरदस्त बॉलिंग आणि काय जबरदस्त डेब्यू केलेला आहे गोलंदाज साद शेख याने. 2 विकेट 7च्या नावावर. अंतिम 1 बॉल शेष. यावेळेस लेग ब्रेक होता. बॉल जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा असं वाटलं की एज लागून हा बॉल गेला होता. कॅच सुटला जातोय. ओव्हरची होईल समाप्ती आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 47 रन्स. 48चं एक छोटं टार्गेट असेल टीम 94 कॉमन टीम समोर ही मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त बॉलिंग एफर्ट टीम 94 कामन का. केवल जो दूसरा ओवर था उसमें 16 रन बने थे लेकिन उसके अलावा हर गेंदबाज ने काबिल तारीफ गेंदबाजी की है और 47 तक ही सीमित रखा है 6 ओवर्स में पोमन स्टील को. तो ठीक 8 रन प्रति ओवर के हिसाब से 48 रनों की चुनौती है मैच को जीतने के लिए. लक्ष्य ज़्यादा बड़ा नहीं है लेकिन टूर्नामेंट काफ़ी बड़ा है. यह है कॉमन प्रीमियर लीग सीजन 6 और छोटे स्कोर पर भी मैच रोमांचक हो सकता है लेकिन उसके लिए बहुत अच्छी गेंदबाजी और क्षेत्ररक्षण करना पड़ेगा पोमन स्टील को.
बात की थी। 2 ओवर में 14 रन देकर 2 विकेट्स, बहुत ही अच्छे डिसिप्लिन के साथ गेंदबाजी की। स्वप्निल जरूर महंगे साबित हुए। 1 ओवर में 15 रन, कोई सफलता उनके हाथ नहीं लगी, लेकिन शाम जिन्होंने 2 ओवर में 12 रन देकर एक सफलता प्राप्त की, और डेब्यूटेंट साद ने काफी इंप्रेस किया। 1 ओवर में 5 रन देकर 2 विकेट अंतिम ओवर में गेंदबाजी की थी। पार्टनरशिप्स बहुत बड़ी देखने को नहीं मिली। दूसरे विकेट के लिए जरूर 21 रनों की पार्टनरशिप हुई थी, लेकिन उसके अलावा लगातार विकेटें गिरती गई, जिसकी वजह से केवल 47 तक ही पारी पहुंच पाई है। और ये बैटिंग कार्ड वैभव 14 रन बनाए 11 गेंदों में, और 8 गेंदों में 12 रन अक्षय ने, लेकिन उसमें भी 2 छक्के लगे थे। अक्षय ने 2 छक्के जड़े थे, उसके अलावा उन्होंने कोई रन दौड़ कर नहीं लिया था। तो डॉट डिलीवरीज बहुत ज़्यादा देखने को मिली, जिस वजह से भी ज़्यादा बड़ा टोटल देखने को नहीं मिला। अतिरिक्त रन 7 मिले, तो ये एक फील्ड है, कहीं ना कहीं एक एरिया है जहां पर मुझे लगता है कि 94 कॉमन टीम के कैप्टन ज़रूर गौर करेंगे, उनकी टीम गौर करेगी अगले मैच में जब वो गेंदबाजी के लिए आएंगे। लेकिन फिलहाल बल्लेबाजों के सामने ये चुनौती है, 36 गेंदें और 48 रन। कहाँ पर बल्लेबाजी पहले मैच में अर्श पर थी और इस मैच में फर्श पर नजर आई है। क्या मैच के सेकंड हाफ में भी कुछ ऐसा ही देखने को मिलेगा? देखना बहुत ही इंटरेस्टिंग रहेगा। और अब कमेंट्री के लिए मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए संकित पाटिल, बहुत बहुत स्वागत आपका। थँक्यू व्हेरी मच अजय करत आणि एकूणच हेमंत सरांना तुम्ही ऐकत होतात। आजचा दिवस एकूणच या KPLचा 4था दिवस आहे। काय सुरुवात झाली पहिल्या सामन्यात अगदी शतकी पार, मात्र या दुसऱ्या सामन्यानं निश्चितच आपण बघितलं चांगली गोलंदाजी बघितली आणि टीम एफर्ट काय असतो हे एकूणच आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे टीम 94 कामांचं। त्यामुळे या मॅचमध्ये धावसंख्या जर बघितली तर विजयासाठी आहे ती म्हणजे 48, म्हणजे कॉन्ट्रास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं सकाळचं सत्र आणि आता लगेच काय एक्झॅक्टली बदललं। ही जर गोष्ट जर म्हणायची झाली अजय तर काय सांगशील? कारण पहिल्या सामन्यात आपण एकूणच जो दर्जा बघितला फलंदाजीचा तो उंच होता, चुकीच्या चेंडूवर अतिशय चांगले आघात बघायला मिळाले, मात्र नंतर गोलंदाजीचा स्तर जिथे वाढताय बॅकफुटला बॅटर आले आणि कदाचित तिथून या एकूणच दिवसाचा जो कॉन्ट्रास्ट आहे तो चेंज होत चाललाय, काय म्हणशील? मैंने पहले ही जिक्र किया था, मैच शुरू होने से पहले ही मैंने कहा था कि जैसे हर एक कुएं के पानी का स्वाद अलग होता है, वैसे ही क्रिकेट के खेल में हर एक मैच देखना अपना अलग मज़ा है। हर एक खिलाड़ी का खेलने का अलग तरीका होता है, तो उस हिसाब से चीज़ें जाती है। और ज़रूरी नहीं कि फ्लैट सरफेस है तो वहाँ पर हर मैच में आपको 80 या फिर 100 रन ही देखने को मिलेंगे। आखिरकार आपके खिलाड़ियों की स्किल्स है, उसके ऊपर डिपेंड है कि आपकी टीम कितनी आगे बढ़ेगी, वो स्किल्स का इस्तेमाल किस तरह से किया जाता है, ये सारी चीज़ें होती है जिसके चलते खेल आगे बढ़ता है। नो डाऊट, चांगली गोष्ट म्हणाला, स्किल महत्त्वपूर्ण पार्ट असतो, एकूणच या खेळाचा भाग आहे तो। कारण क्रिकेट म्हटलं तर तुमचं स्किल, तुमचं टेम्परामेंट, तुमच्यामध्ये असलेला संयम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। खास करून अशा प्रकारच्या लीग मॅचेसमध्ये तुम्हाला ज्यावेळेला प्लॅनिंग करून यावं लागतं ते तुमचं नियोजन किती योग्य आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखादं नियोजन तुम्ही ज्यावेळेला कागदोपत्री करता, मात्र ते मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ज्यावेळेला एक्झिक्यूट करायला जाता त्यामध्ये लागणारा जो दम आहे ना तो महत्त्वाचा असतो, आणि त्याच गोष्टी छेडण्यासाठी कदाचित आज आपण इथे आहोत। KPLचा हा एकूणच 4था दिवस आपण एन्जॉय करतोय, प्रेक्षकांची संख्या देखील वाढत चाललंय, ऑनलाईन प्रेक्षक देखील निश्चितच प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतायत। एक अतिशय आकर्षक स्पर्धा KPL। बहुत महत्वपूर्ण विषय आपने छेड़ा है, एग्जीक्यूशन। प्लान तो हर कोई बना सकता है, प्लान बनाना इतना कठिन काम नहीं है, लेकिन उस प्लान के तहत आप खेल पेश करते हुए या नहीं, वही तो बहुत महत्वपूर्ण चीज़ है। अब गेंदबाजी में आपने क्या प्लान बनाया है, वो प्लान यहाँ पर यदि एग्जीक्यूट किया जाता है सही तरह से, तो यहाँ से भी ये मैच रोमांचक स्थिति में पहुँच सकता है। बहुत उम्दा गेंदबाजी करनी पड़ेगी और क्षेत्ररक्षकों का साथ मिलना जरूरी है पोमन स्टील के गेंदबाजों को। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं, 48 रनों का है लक्ष्य टीम 94 कामन के सामने। रोहित और उनके साथ हेमंत आए हैं। बघा, हेमंत कामनकर आलेत आणि हेमंत कामनकर यांच्यासाठी एक संधी देखील चालून आले। लागोपाठ 3 षटकारांसाठी जितू माळी यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये देण्यात येतील। रोहित के सामने रोहित फाइनल की तरफ खेलना चाहते थे, देखना है बैट से लगी या नहीं, लेकिन गेंद निकल गई है काफी फाइन, बाउंड्री लाइन के बाहर, 22 के रूप में 4 रन।
ये तो ऐसे है कि गरीबी में आटा गीला हो गया है। पहले ही रन आपके बल्लेबाजों ने कम बनाए हैं। गेंद अच्छी थी लेकिन विकेट कीपर द्वारा वो गेंद रुकी नहीं है। ये देखिए, नो डाऊट अगदी चेंडू यशांच्या वरून गेला होता, विकेट किपर बीट झाला, त्यानंतर शॉट फाईन लेगचा खेळाडू देखील तो चेंडू अडवू शकला नाहीये. आणि अतिशय चांगली गोष्ट म्हणालास की गरीबी में हटा गेला, कारण एक तर धावा नाही आहेत आणि त्यानंतर समोरच्या संघाला तुम्ही पहिल्या चेंडूपासून धावांची गणित खुली करून देत आहेत. 4 धावा आलेत, 22चा चौकार. अब की बार बल्ले से उछाला है लेकिन फील्डर पीछे मौजूद, वाइड लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं, विकेट का पतन, खाता भी नहीं खोल पाए रोहित मसे. बघा इथे विकेट जरूर आली, मात्र याची एक गोष्ट थोडीशी नक्कीच म्हणावी लागेल, कारण आपण बघतोय पहिल्या चेंडूवर 22चा चौकार आलाय. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, रिक्वायर्ड रन रेट मोठा नाही आहे, त्यामुळे बॅटिंग प्रॅक्टिस करणं किती महत्त्वाची आहे या एकूणच मॅचमध्ये, कारण नंतरही तुम्हाला सामने खेळायचे आहेत, या एकूणच स्पर्धेमध्ये पुढे जायचे आहे, एक मानाची स्पर्धा आहे. मात्र कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हा विचार चालला पाहिजे की ॲज अ बॅटर म्हणून मी किती वेळ मैदानावर असणार आहे. लगेच एक हाफ हार्टेड स्ट्रोक दिसला आणि बॅटर ॲज अ ओपनर बॅटर लवकर परतला. देखिए, स्ट्रोक में जोखिम ही ज्यादा था क्योंकि वहां पर खिलाड़ी खड़ा किया गया था वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ और पावर प्ले चल रहा है, 2 ही तो खिलाड़ी सर्कल के बाहर है, उसी में से एक को आपने डीप में ढूंढ लिया तो कहीं ना कहीं आपने गलती की है. नए बल्लेबाज 1 डाउन खेलने के लिए पहुंचे क्रीज पर. एहतिशाम, बेहतरीन गेंद यॉर्कर लेन पर और थोड़ी सी अंदर की तरफ भी आई टप्पा पड़ने के बाद. यश टॅलेंट आहे, नो डाऊट. आपण मगाशी स्किल गोष्टी या म्हणत होतो आणि ती स्किल नक्कीच आहे, कारण पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. एक तर धावा कमी आहेत आणि त्यानंतर अजून चांगली टिचून मारा ज्याला आपण म्हणतो तो करावा लागेल. आणि आतापर्यंत जर गोलंदाजी बघितली तर अप टू डेट झालंय. यासाठी एक पारितोषिक आलंय, हॅट्रिक करा आणि एकूणच 500 रुपये जिंका असं निश्चित यश सांगतायत. रोहितसाठी हे पारितोषिक आलंय. पाहूया काय घडतंय. मात्र या मॅचमध्ये काही फरक पडेल का, कारण 2-3 विकेट्स इथे या मॅचमध्ये रंगतपणा आणणार नक्कीच. अच्छे रिदम में नजर आ रहे रोहित. ओ लेकिन यहाँ पर शायद ये कमेंटेटर्स कर्स आप कह सकते हो, कमजोर गेंद, नो बॉल, बीमर उस पर चौका. बस मेरे कहने की देर थी. आज केपीएल मध्ये एक लहान मुलगा सुद्धा आलाय, वारंवार त्याच्या कमेंट सुद्धा येत आहेत आमच्या वरीनं. 4 धावा मिळत आहेत, नो बॉल सुद्धा आलाय आणि पुन्हा एकदा तीच गोष्ट आहे, धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, चुकीला माफी नाही आहे आणि भरपूर कमी एरर ऑफ मार्जिन असतं. आणि असं असताना हा चेंडू आपण पाहूया. अगदी आपण बघितलं तर फिंगर रोल केले होते, मात्र शेवटपर्यंत वाट बघितली आहे ते श्यामनं. चेंडू मात्र अतिशय स्टायलिश पद्धतीने अप्पर कट केलाय स्क्वेअरिश बाउंड्री मध्ये. या मिळतील खणखणीत 4 धावा. फ्री हिट गेंद थी, बीमर डालकर खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली है रोहित ने. और अब ये स्लोअर डिलीवरी, लेग ब्रेक डाला जरूर लेकिन बहुत विट दे बैठे थे, वेट किया, गेंद को आने दिया, पहले इंतजार किया फिर वार किया. और क्या कमाल की टाइमिंग, इनफील्ड के ऊपर से शानदार चौका. म्हणजे एक अजून गोष्ट पाहायला मिळते. हे षटक जर बघितलं आपण, पहिले काही चेंडू थोडासा पेचचा वापर झालाय, त्यानंतर आता थोडेसे व्हेरिएशन बघायला मिळते. म्हणजे एकूणच 6 चेंडू आहेत या गोलंदाजाकडे, मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने होत नाहीये. आपटलाय चेंडू, आपटला, इथे विकेट येणार आहे. ऐतेशाम पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यासाठी गेले, बॅकफुटला होते, मात्र फटका खेळताना स्लाइट उशीर झालाय आणि त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडच्या उशिराने त्याचा घात केलाय. विकेट आली आहे अगदी आपण बघतोय या चेंडूवर, त्यामुळे निश्चितच थोडंसं आईचं वाटेल ते म्हणजे बॉलरला. आउट हुए, मुझे लगता है कि थोड़े से डबल माइंड हो गए कि वो बैकफुट पर जाकर स्क्वेयर कट लगाए या फिर उसको पंच करे. थोड़े से दुविधा में रहे जिस वजह से वो शॉट थोड़ा सा लेट खेल बैठे और किनारा लगा था. एक जेन्युइन एज, आसान सा कैच विकेट कीपर के लिए. 2 विकेटें जरूर मिली रोहित को, लेकिन 13 रन खर्च किए. वो नो बॉल मुझे लगता है कि काफी चुभी होगी उनको.
नक्कीच, नो डाऊट. मात्र अजून एक गोष्ट, मगाशी आपण ज्यावेळेला पहिली विकेट गेली होती त्यावेळेला सुद्धा ही गोष्ट म्हटलं होतं की थोडंसं तुम्हाला उभं राहावं लागेल ॲज अ सलामीवीर. मला असं प्रामाणिकपणे वाटतं 6 षटकांच्या मॅचमध्ये ॲज अ सलामीवीर जर तुम्ही आहात तर 2 षटकं 12 चेंडू, ॲटलिस्ट 12 चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. धैर्य की परीक्षा होती है जब इस तरह का लक्ष्य आप चेज करते हो. कई बार आप जल्दबाजी कर जाते हो, जैसे कि देखने को मिला है 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं, जल्दबाजी का शिकार बने हैं. नॉन सेकंडला हेमंत खामणकर अजूनही स्तब्ध उभे आहेत. नेक्स्ट बॉल, क्लीन बोल्ड. फलंदाज आले, फलंदाज गेले. पहिल्या षटकात घडलंय काय? 48चं टार्गेट आहे, 13 धावा झालेत, मात्र 3 विकेट सुद्धा आलेत. घडणार आहे, काहीतरी घडणार आहे. पाहत राहा KPL चा थरार. फुल एंड स्ट्रेट, जोरदार स्वीप लगाने का प्रयास, थोड़े अक्रॉस चले गए थे, स्टंप्स खुले कर दिए और उसका फायदा उठाते हुए गेंदबाज रोहित, ये तीसरी सफलता उन्होंने प्राप्त कर ली है. बड़ी ही सनसनीखेज शुरुआत है टीम 94 कामन के पारी की. लक्ष्य मात्र 48 का 6 ओवर में, लेकिन पहले ओवर में 3 खिलाड़ी पेविलियन की राह पर. 13 पर 3. थँक्यू. अजय, अजून एक गोष्ट पाहायला मिळते या सामन्यामध्ये. बघा, आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. पॉवर प्लेचं षटक आहे, अजून एक पॉवर प्लेचं षटक आताशी सुरू होईल. मात्र इथे राहिल अन्सारीने थोडा अजून वेट अँड वॉचचा पवित्रा घेतलाय, कारण या एकूणच सामन्यामध्ये जास्त धावा नाहीयेत. धावसंख्या आपली एव्हरेजच्या नुसार जास्त झाली आहे, मात्र 3 विकेट गेलेत. त्यामुळे कुठेतरी तो सावध पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय टीम 94 कामांचा. लेकिन पत्तों की आड़ में कैरी को आप कब तक छुपा कर रख सकते हो? ऐसे ही विकेट्स गिरते रहे तो फिर आना पड़ेगा उनको. क्या बात आहे, कधीतरी तो आंबा बनणारच आहे. मात्र नो डाऊट एक विशेष सूचना आहे, लक्षात घ्या. ज्या 4 व्हीलर्स इथे येत आहेत, तुम्ही गाडी पार्क करताना अशी पार्क करा जेणेकरून तुमच्या त्या 4 ग्लासचं जे रिफ्लेक्शन आहे ते मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. त्यामुळे प्लीज सहकार्य करा. साद आए हैं बल्लेबाजी के लिए, जो मला वाटतं अपना मुख्य डेब्यू मैच गेटकडे खेल रहे जी हैं. इको उभे आहे, जर कोणाची असेल तर प्लीज थोडीशी ती क्रॉस करा जेणेकरून रिफ्लेक्शन येणार नाही. प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. 13 धावा, 3 गडी बाद. पहिली ओव्हर संपली आहे, दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू झालंय. सार्थक के हाथ में गेंद, सार्थक पिसाल और स्ट्राइक पर हेमंत कामनकर. 147 रन अभी तक उनके खाते में है KPL में. अनुभव है उनके पास. केवल बैट का फेस खोला है, शॉर्ट थर्ड मैन पर अच्छा क्षेत्र रक्षण, बॉल वॉचिंग वहां पर हेमंत. हालांकि वो डेंजर एंड पर नहीं जा रहे थे, वो जा रहे थे नॉन स्ट्राइकर से. इन पर सिंगल कंप्लीट होता हुआ अच्छा शॉट था, ये लेट खेले थे, बिल्कुल आने दिया था गेंद को. नो डाऊट, नो डाऊट एक्सपिरियन्स दाखवलाय, कारण मगाशी 3 गड्यांची पडझड त्यांनी पाहिली. भले 13 धावा झाल्यात, मात्र कुठेतरी समोरचा खेळाडू अजूनपर्यंत उभा राहत नाही. त्यामुळे माझं भक्कम मैदानाच्या आतमध्ये उभं असणं गरजेचं आहे. साद प्रतिभाशाली ऑलराउंडर अपने डेब्यू मैच पर है, पहला ही मुकाबला खेल रहे हैं और क्या गेंदबाजी की उन्होंने. आखिरी ओवर में आए थे गेंदबाजी के लिए, 5 रन देकर 2 सफलताएं प्राप्त किए. अब देखना है कि बल्ले से कितना योगदान देते हैं. बेहतरीन गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, अच्छी लाइन. और ये एक बात रही है, हमने देखा है गेंदबाजों ने जब सटीकता दिखाई है लाइन और लेंथ में, तो वहां पर बल्लेबाज थोड़े से तंग हुए हैं. चांगला चेंडू, चांगला चेंडू. बाउन्स देखील अप्रतिम होता, उसळी महत्वपूर्ण होती. सार्थक देखील आपण बघतोय त्याची ही पहिली KPL आहे. दुसऱ्या बाजूला सातची देखील पहिली KPL आहे. त्यामुळे या तरुणाईचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, इस बार घुमाया है गेंद को, क्या बल्ले पर लगी है. अपील हल्की सी, हाफ हार्टेड अपील विकेट कीपर द्वारा. उत्साह नजर आया. रिप्ले पाहूया. अतिशय चांगला व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते सार्थकच्या माध्यमातून. ऍक्शन जर बघितली तर वेगळी ऍक्शन आहे सार्थकची. अक्षरशः फिंगर रोल केले, गतीमध्ये परिवर्तन आणि हा लेग ब्रेक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. ताशी फक्त 101 चा स्पीड इथे पाहायला मिळतोय. थँक्यू प्रिन्स मूवीज. शॉर्ट बॉल, इस बार करारा पुल, हवा में फील्डर है लेकिन उनसे दूर. गेंद सीमा रेखा के बाहर. पहले बाउंस पर 4 रन. बघा, 30 सर्कलच्या बाहेर जे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बघतोय एक
लगन बाउंड्री आणि त्यानंतर डीप मिड विकेटला त्याच्याबरोबर मध्ये मारलाय. त्यामुळे या चौकार इथे मिळतोय, उपयुक्त चौकार आणि कदाचित 7ला थोडासा नक्कीच आत्मविश्वास मिळवून देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. समय मिला बल्लेबाज को बैकफुट पर जाने के लिए. छोटी गेंद थी, उसका पूरा फायदा उठाते हुए बैट के बीचों बीच लेकर खेले थे साथ. 5 रन अभी तक आ चुके हैं इस ओवर से. इस बार स्लॉट में ये उड़ाया, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, सिक्सर. चेंडू द्या लगेच प्लीज. अफलातून फटका. अजय, या फटक्यामध्ये सर्व काही चांगलं होतं, खास करून चेंडूच्या मागे येणं, त्यानंतर चेंडूवरती राज्य गाजवणं, बॅकलिप देखील जबरदस्त होती आणि सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे टायमिंग. सुपर शॉट. जहां बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं, अब आत्मविश्वास में कहीं ना कहीं वृद्धि होती जा रही है. शुरुआत में 2 डॉट डिलीवरीज खेली थी उन्होंने, लेकिन वो हाफ ट्रैकर ये बहुत बार देखने को मिल रहा है. गेंदबाज, कई गेंदबाजों को मैंने देखा पहले मैच में भी, कुछ अच्छी गेंदें कर रहे थे, फिर एक आध बीच में ही कमजोर गेंद, उसका बल्लेबाज फायदा उठाते हैं, फिर लय बिगड़ जाती है गेंदबाज की. ये खेल जितना शारीरिक है उतना ही मानसिक भी है. जहनी तौर पर भी आपको मजबूत रहना पड़ेगा. स्कोर इस समय 24 रन. ओवर की आखिरी गेंद लेग ब्रेक, लेकिन काफी ज्यादा बाहर स्पिन हुई है. वाइड घोषित करते हुए अंपायर. से टॅलेंट बघा, स्किल बघा, मोठा टर्न आता आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र त्याच्या अगोदरचा चेंडू, जर सेकंड बॉल तुम्ही जर बघितलात तर बरोबर तो हाफ ट्रॅकर आणि त्यानंतर उंची देणारा, उसळी देणारा हा चेंडू होता. त्यामुळे व्हेरिएशन भरपूर आहे. मात्र पुन्हा एकदा तोच प्रश्न, या व्हेरिएशनचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करता आला पाहिजे. दॅट्स अ व्हेरी गुड बॉल. ही लाईन आहे एकूणच फलंदाजाला अडकवण्याची. मात्र शेवटचा चेंडू इथे डॉट येतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 25. त्यामुळे या एकूणच सामन्यात विजयाच्या संधी अजूनही वाढलेत, त्या म्हणजे टीम 94 कामणच्या. इक्वेशन आसान है. 24 गेंदों में सिर्फ 23 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए टीम 94 कामन को. पहले ओवर में 3 खिलाड़ी आउट हुए, वहां पर थोड़ी सी चिंता कहीं ना कहीं बढ़ गई थी. लेकिन सार्थक का ओवर, उसमें 2 बड़े हिट्स लगे और कोई विकेट उनको नहीं मिला. यहां पर मुझे लगता है कि पोमन स्टील को यह मैच जीतना है तो विकेटें लगातार निकालते रहने होगा उनके गेंदबाजों को. ये एक विकल्प नजर आ रहा है. आप शायद ये सोचोगे कि किफायती गेंदबाजी करते हुए हम मैच जीतेंगे, तो ये बहुत मुश्किल है. हालांकि क्रिकेट में कुछ भी हो सकता है, लेकिन बल्लेबाज है, 1-2 बड़े प्रहार करेंगे बीच बीच में और मैच खत्म कर देंगे. नो डाऊट. पुन्हा एकदा रोहित कोठावळे आलाय गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्याच षटकात 3 विकेट त्याच्या नावावर होते. आणि तू जसं सांगितलंस की एकच ऑप्शन आहे तो म्हणजे विकेट घेणं. कारण ही मॅच जर जिंकायची असेल ना तर चमत्कारावर आता डिपेंड राहू शकणार नाहीये. तुम्हाला तो प्रयत्न करावाच लागेल आणि 100% प्रयत्न करावा लागेल. लेट्स सी या मॅच मध्ये अजून काही येणार का. लागोपाठ 3 षटकार आणि जितू माळीकडून मिळतील आणि सागर बनसोडे यांच्याकडून एका षटकारासाठी सुद्धा आहेत 500 रुपये. त्यामुळे हेमंत कामनकर यांच्यासाठी थोडंसं आता या एंडकडून खेळताना निश्चितच ती संधी त्यांच्याकडे चालून आली. बघायचं काय घडतंय. एक्सपिरियन्स मॅटर करेल का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू डिलिव्हर झालाय आणि इथे गडबड झाली आहे. थोडंसं डिफ्लेक्शन नाही योग्यरित्या होते. अजून 4 धावा. आता काय म्हणावं. ये रुकने वाली थी गेंद मुझे लगता है, लेकिन वहां पर थोड़ा गड़बड़ कर बैठे फील्डर. हल्का सा ऑकवर्ड बाउंस जरूर था, लेकिन फिर भी रोका जा सकता था, नहीं रोक पाए हैं. और चौके के साथ शुरुआत होती हुई रोहित के इस नए ओवर की. स्कोर बढ़ता हुआ 29 रन 3 विकेटों के नुकसान पर. रोहित के लिए भी इनाम है, यदि हैट्रिक चटकाते हैं तो यश पाटिल की ओर से 500 रुपयों का इनाम. पारितोषिक लावा. मी असं सांगत नाहीये, तुम्ही प्रोत्साहन द्या मुलांना, हरकत नाहीये. मगाशी तो ऑन हॅट्रिक होता नो डाऊट. मात्र पहिल्या चेंडूवर आता चौकार आलाय, त्यामुळे ती हॅट्रिक कदाचित राहिली आहे असं आपण म्हणूया. बघायचं काय घडतंय. 4 धावा इथेही मिळालेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29-48चं टार्गेट आहे. त्यामुळे इक्वेशन आता भरपूर खाली येते आहे. वेल प्लेड टीम 94 कामन. फुलटॉस बॉल आहे, चेंडूला पाठवलाय अगदी बाहेर. 6 धावा.
हेमंत कामनकर अपना स्वाभाविक खेल खेलते हुए, भले ही टारगेट छोटा है लेकिन उन्होंने देखा कि ये गेंद कमजोर है तो इस पर प्रहार करना ही होगा, और हवाई बह रही ऑन साइड में उसका भी लाभ उठाते हुए बहुत ही जबरदस्त स्ट्रोक था ये, शानदार सिक्सर। लवकर संपवायचा आहे हा सामना, आम्हाला लवकर संपवायचा आहे, थोडा वेळ आम्हाला नक्कीच घ्यायचा आहे कारण लगेच मॅच देखील खेळावी लागेल विजेत्या टीमला। अजून एक मोठा फटका, मात्र चेंडू हवेत आहे जास्त काळ, क्षेत्ररक्षक दोन नाही जज करू शकले आणि पूर्ण सपशेल शरणागती वाटली इथे, कुठेच नाहीयेत गेम मध्ये खेळाडू असंच दिसतंय आणि ती बॉडी लँग्वेज सुद्धा दिसते। हा चेंडू बराच काळ हवेत होता, मात्र इथे क्षेत्ररक्षक अगदी आपण बघतोय कॉर्नर रिजन मधील हा क्षेत्ररक्षक चेंडूवर नजर नव्हती, तो पुढे गेले, चेंडू मागे लँड झाला, वन बाउन्स सीमारेच्या पार गेलाय, अजून एक आलाय चौकार। बहुत ही साधारण स्तर का क्षेत्ररक्षण, ऐसे लगता है कि फील्डर को गेंद दिखी ही नहीं, जिस तरह से वो काफी आगे आ गए थे, वो कहीं ना कहीं सूरज की रोशनी में मेरे ख्याल से गेंद खो बैठे। लेकिन आप ये बहाना तो नहीं दे सकते हो, एक्सक्यूज नहीं है, आपको अच्छी फील्डिंग करनी है, आपके पास रन्स बहुत कम है। अब तो लगभग एक तरफा होता हुआ मैच 39 पर रन संख्या पहुंच चुकी है और इस पारी के दौरान हेमंत जो है अपने 150 रन पूरे कर चुके हैं केपीएल में, ऐसा करने वाले 32वें बल्लेबाज है केपीएल में। क्या बात आहे, एकूणच आमचे एकूणच स्टॅटिस्टिशियन मॅजिशियन आपण त्यांना म्हणूया, त्यांचं जबरदस्त कर्तृत्व राहिले, प्रत्येक खेळाडूंचा अप टू डेट डेटा आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत। विजय कांबळे आणि टीम यावेळेला लेट कट केलाय, काय क्लासिक स्ट्रोक आहे, वेल प्लेड हेमंत कामणकर, इथेही धावा मिळतील, दॅट्स अ एक्सपिरियन्स आणि तोच मॅटर करतोय, वेल प्लेड। ये अभी तक का मुझे लगता है सबसे बेहतरीन स्ट्रोक था इस ओवर का, इससे पहले भी हालांकि बड़े बड़े प्रहार किए हैं उन्होंने, लेकिन इस दफा केवल गेंदबाज की गति का इस्तेमाल किया, पॉइंट सर्कल के अंदर था, थर्ड मैन थोड़ा फाइन है सर्कल में, दोनों के बीच में बड़ा गैप था, उस गैप में से गेंद को निकाला और चौका बटोर लिया। सिर्फ अब 5 रन चाहिए जीतने के लिए टीम 94 को। 5 धावांची गरज, या ओव्हर मध्ये आतापर्यंत डिजिट बघा 4-6-4-4, संपलाय सामना, हेमंत कामणकर, रिमेंबर द नेम, सुपर षटकार आणि टायगर जिवंत आहे, नो डाऊट, अफलातून कामगिरी, मोठा विजय, अगदी 3 षटकात ही धावसंख्या पूर्ण पूर्ण पूर्ण। छह गेंदों में नाबाद 25 रनों की पारी हेमंत कामनकर द्वारा, और अपने ही स्टाइल में मैच फिनिश किया है उन्होंने। मैं समझता हूं कि रोहित की गेंदबाजी बुरी नहीं थी, लेकिन फील्डर्स ने कहीं ना कहीं उनको धोखा दिया, जिस वजह से वे भी काफी आखिरकार निराश हुए और बहुत महंगे भी हुए। नो डाऊट, मात्र हजरत शेख साहेबांना हा जबरदस्त 14 फेब्रुवारीचा नजराणा, अगदी क्रिकेटमय नजराणा, पहिल्या सामन्यात दमदार विजय टीम 94 कामणचा, अभिनंदन तुमचं, पुढील सामन्यासाठी खूप सारे शुभेच्छा। वळूया लगेचच आपण एकूणच टॉस बॉक्स मध्ये, ते म्हणजे आमचे हेमंत पाटील सर यांच्याकडे, ओट यू सर। हॅलो, मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे साद शेख, इज द मॅन ऑफ द मॅच।
संजय म्हात्रे यांच्याकडून आणि टीम 94 यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आगमन होताना दिसते आपल्याला. KPL चे अध्यक्ष माननीय श्री हजरतभाई शेख यांचं आगमन. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आज पहिला सामना अगदी जबरदस्त जिंकलेला आहे टीम 94 टीमने. कॉंग्रॅच्युलेशन हजरतभाई शेख. मॅन ऑफ द मॅच आपण या लगेच, आणि फायटर ऑफ द मॅच रोहित कोठावले आपण सुद्धा यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच साद शेख ज्यांनी 10 धावा बनवल्या, एक षटकार एक चौकार ठोकला. त्यानंतर बॉलिंग करत असताना शेवटचं षटक ज्यांनी जे टाकलं त्या षटकामध्ये 5 धावा देत असताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आणि डेब्यू मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे तो साद शेख याला. लो टोटल सामना होता आणि आपण बघतोय माननीय श्री सागरजी बनसोडे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शार्वी 11 टीमचे जे ऑनर आहेत आणि बॉल स्पॉन्सर सुद्धा त्यांच्याकडूनच केलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित करतोय या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हाजी युनुस इब्राहिम शेख. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजरतभाई शेख यांना विनंती असेल आपण यायचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्यानंतर सागरजी बनसोडे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सागरजी बनसोडे आपल्याला सुद्धा विनंती आहे प्रेझेंटेशन. चला लगेच मॅन ऑफ द मॅच. सात मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफी सुरुवातीला दिली जाईल. मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी जी स्पॉन्सर्स केलेली आहे नितीन म्हात्रे यांच्याकडून. स्वर्गीय महेंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर फिरदौस अख्तर शेख यांच्याकडून स्पॉन्सर्स ही आकर्षक ट्रॉफी ह्युमॅनिटी असिस्टंट फाउंडेशनच्या माध्यमातून. त्यानंतर राशी मेडिकल अँड सुपर मार्केट चॉकलेट्स कोल्ड्रिंक्स अँड एनर्जी ड्रिंक्स यांनी स्पॉन्सर्स केलेले आहेत. पाटील परिवार मोरीगाव यांच्याकडून स्पॉन्सर्स स्वर्गीय दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ फूड बकेट. त्यानंतर बबलू कलेक्शन लाहोटी कंपाऊंड भिवंडी यांच्याकडून पॅन्ट अँड शर्ट पीस मॅन ऑफ द मॅच. हकीम मोबाईल शॉप यांच्याकडून ब्लूटूथ हकीम खान यांच्याकडून स्पॉन्सर. कल्पेश अग्रिकट्टा चे ऑनर बाबू धुमाल यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स. डायमंड टायर सरफराज बाय यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि स्वतः टीमची ऑनर हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रेहना शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ते 7 याला डेब्यू मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. 2 विकेट आणि 10 रन्स बनवल्या. KPL चा पहिला सामना खेळला आणि पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच बनवणारा हा पहिला खेळाडू ठरलेला आहे. आखिरी गेंदबाजी आपके पास दी थी, आखिरी गेंदबाजी करने यानी जिम्मेदारी का काम होता है. ये जिम्मेदारी आपके पास सौंपी थी, कैसा लगा था उस वक्त? कुछ नहीं था मन में, बस इतना था टीम वालों ने जिम्मेदारी दी है तो निभाना है अच्छे से. जो पूरे टीम का जो खेल हुआ आज के दिन कैसा लगा आपको? हमारे टीम का तो हमारा जो गेम प्लानिंग था सब उसके साथ ही हुआ है, तो बहुत अच्छा हम लोग का टीम का वो हुआ है. हजरत भाई आपके चाचू ही है, आपकी पूरी टीम है, कैसा सपोर्ट रहा है आपको क्योंकि आप नए इमर्जिंग खिलाड़ी हैं? चाचू का तो हमेशा ही हमको सपोर्ट है हर चीज़ में. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच, नेक्स्ट मैच के लिए. और कॉन्ग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच. हेमंत आपण यायचं आहे. हेमंत ह्यासाठी रत्नाकर सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. रेहाना शाहिद अन्सारी यांच्याकडून 500 रुपये आणि हजरतभाई शेख अँड संजय म्हात्रे SH एंटरप्राइजेस टीम 94 यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचं पारितोषिक. एकंदरीत 6500 रुपयाचं पारितोषिक. शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून 500 रुपये आणि शाहिदभाई अन्सारी सागर बनसोडे यांच्याकडून 1000 आणि शाहिदभाई अन्सारी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक.
हे रोख रक्कम पारितोषिक हेमंत साठी. कॉंग्रॅच्युलेशन हेमंत, जबरदस्त बॅटिंग. टायगर अभि जिंदा आहे, 40+ जास्त खेळाडू आहे आणि बॅटिंग साठी आलाय. कॉंग्रॅच्युलेशन, एवढं पारितोषिक मिळते. केपीएल मध्ये मालामाल होत असतात खेळाडूने, आज तू मालामाल झालेला आहे, कसे फिलिंग करतोय? प्रथम तर सगळ्यांचा धन्यवाद मानेन. आणि तुम्ही वारंवार इथे आता बोलता की टायगर जिंदा आहे, पण या टायगरला जिंदा ठेवण्यामध्ये, जिवंत ठेवण्यामध्ये काही लोकांचा हात आहे. त्यात खास करून माझा मित्र अकबर शेख आणि आमच्या टीमचे ओनर हजरतभाई शेख यांनी पहिल्यापासून आम्हाला फार सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या म्हणजे शुभेच्छांमुळेच आम्ही इथपर्यंत आज पोहोचलेलो आहे. आणि याच्या पुढे पण आम्ही असंच खेळ खेळायचा प्रयत्न करू, बस बाकी काही सांगणार नाही. थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन. चला टीमचं कॅप्टन, या दोन्ही टीम कॅप्टन आपण याचे टॉस साठी आणि फायटर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल रोहित कोठावले याला. रोहित कोठावले आपण या.